नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओचं टायटल पाहू शकता. जानेवारी 2026 पासून सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना 4 मोठे आर्थिक लाभ लागू, पगारात मोठी वाढ. काय आहे पाहू आपण सविस्तर. जानेवारी 2026 पासून सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना 4 मोठे आर्थिक लाभ लागू होणार आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या एकूण वेतनात व पेन्शनधारकांच्या एकूण पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे. एक, महागाई भत्ता वाढ. राज्य कर्मचाऱ्यांना जरी जुलैची डीए वाढ अद्याप लागू करण्यात आलेली नाही, तरी सदर डीए वाढ लवकरच लागू करण्यात येणार आहे. तर केंद्र सरकारमार्फत केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारकांना डीए मध्ये 1/1/2026 पासून वाढ लागू करण्यात येणार आहे. सदर डीए वाढ राज्य कर्मचाऱ्यांना देखील उशिरा का होईना लागू होईल. 2, डीए वाढीचा फरक. राज्य कर्मचाऱ्यांना जुलै 2025 मधील 3% डीए वाढ जानेवारी वेतन सोबत अदा केला जाणार असल्याची बातमी सूत्रांनुसार समोर येत आहे, ज्यामुळे जुलै ते डिसेंबर 2025 पर्यंत 6 महिन्याचा डीए फरक अदा केला जाईल. 3, सुधारित वेतन आयोग. सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक 1/1/2026 पासून नवीन वेतन आयोग म्हणजे 8वा वेतन आयोग लागू होणार आहे. प्रत्यक्ष लाभ हे दिनांक 1/1/2026 पासून लागू करण्यात येणार असून प्रत्यक्षात अंमलबजावणीस सप्टेंबर 2027 पर्यंतचा कालावधी लागू शकेल. 4, वेतनवाढ प्रोत्साहन भत्ता फरक. अनेक कर्मचाऱ्यांची वार्षिक वेतनवाढ ही जानेवारी महिन्यात असते, यामुळे सदर कर्मचाऱ्यांना या महिन्यात वार्षिक वेतनवाढीचा फरक मिळणार आहे. तर आदिवासी नक्षलग्रस्त भागामध्ये कार्यरत असणाऱ्यांना 6व्या वेतन आयोगापासून मूळ वेतनाच्या 15% किमान ₹200 व कमाल ₹1500 कमाल मर्यादेत प्रोत्साहन भत्ताचा फरक अदा केला जाणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओ. धन्यवाद.